बातमी मुंबईतून। मनसे प्रदेश उपाध्यक्ष जावेद शेख यांच्या मुलानं रस्त्यावर दारू पिऊन अर्धनग्न अवस्थेत धिंगाणा घातल्याचा आरोप शिवसेना नेते संजय निरुपम यांनी केला। मॉडेल अभिनेत्री आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर राजश्री मोरेच्या गाडीला जावेद शेख यांच्या मुलानं धडक दिली। मोरे यांनी जाब विचारल्यावर शेख मुजोरी करू लागला। त्यानं मोरेंनाही शिवीगाळ केली। विशेष म्हणजे यावेळी घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांना देखील राहिलनं दारूच्या नशेत दम भरला। माझा बाप मनसेचा राज्य उपाध्यक्ष आहे असं सांगून त्याची बडबड सुरूच होती। हा व्हिडिओ शिवसेना नेते संजय निरुपम यांनी पोस्ट केलाय। आंबोली पोलिसांनी धिंगाणा करणाऱ्या मनसे नेत्याच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केलाय। राजश्रीनं मात्र हा पूर्वनियोजित कट असल्याचा आरोप केला। मात्र मनसेच्या अविनाश जाधवांनी राहिल शेखशी मनसेचा कोणताही संबंध नसल्याचं म्हणत पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी असं म्हटलेलं आहे। त्याला त्याचं नाव विचारलं, त्याने नाव नाही सांगितलं, पण तो सरळ हे बोलला की तुला माहिती आहे का माझा बाप कोण आहे? माझा बाप जावेद शेख आहे। माझा बाप किती मोठ्याने तो अग्रेसिव्ह होता आणि किती मोठ्याने तो बोलत होता की माझा बाप मनसेचा ठाण्याचा उपाध्यक्ष आहे। तू एक काम कर, ठाण्याला जा आणि विचार माझा बाप कोण आहे, मी त्याचा मुलगा आहे। तू एक काम कर, राज ठाकरेंच्या घरी जा, तुझ्या गाडीचे जे काही नुकसान झालेलं आहे जाऊन तिकडून भरपाई करून घे। अगं तुला किती पैसे पाहिजेत, मी तुला विकत घेऊ शकतो, तुझ्याकडे जेवढा पैसा नसेल तेवढा मी तुला देऊ शकतो। आणि तो खूप घाणेरड्या शिव्या देत होता। त्याने माझ्या समोर पोलिसांनाही शिव्या दिलेल्या आहेत। खरं तर जावेद शेख हे आमचे पदाधिकारी आहेत। त्यांचा मुलगा आमच्या पक्षातल्या कुठल्याच पदावर नाही किंवा त्याचं प्राथमिक सदस्यत्व देखील मनसेत नाही आणि त्यांनी जे काही कृत्य केले त्याचं समर्थन देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेना करणार नाही। कायद्यात ज्या काही गोष्टी असतील त्यात कायदेशीर त्याच्यावर कारवाई व्हावी, पोलिसांनी योग्य ती कारवाई त्याच्यावर करावी ही आमची देखील मागणी आहे। सो या प्रकरणाची महाराष्ट्र नवनिर्माण सेना या प्रकरणाचं कुठल्याही प्रकारचं समर्थन करत नाही।